MSCBचे एक्झिक्युटिव्ह आपला सुप्रीम इंजिनियर पाटील साहेब या ठिकाणी मीटिंग झाली त्यांच्यासोबत. प्रभाग क्रमांक 18 नवी मुंबईच्या देखील या ठिकाणी विद्युतच्या पुरवठ्यामध्ये जो काय सतत जो खंडित होतो, विद्युत पुरवठा खंडित होतो, त्यामुळे लोकांचा जनआक्रोश आणि त्याचसोबत यांचं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा बरोबर झालं. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी काल आम्ही निर्णय घेतला होता, सोमवारीच निर्णय घेतला होता की आम्ही MSCBचे सेक्टर 17चा जो कार्यालयाकडे जावं होतं. परंतु MSCBचेच अधिकारी या ठिकाणी आले. त्याने आम्हाला या ठिकाणी जो आश्वासन दिलेलं आहे की प्रथम जो आश्वासन की जी काही विद्युत जाते, जो लाईट जो खंडित होतो तो खंडित होणार नाही, हा यांनी त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे, प्रॉमिस केलेला आहे. परंतु प्रभाग क्रमांक 18मध्ये वाशी गाव असेल, वाशी गावठाण असेल, सोनखार पांबीच असेल, किंवा सेक्टर 30 असेल, सेक्टर 17 असेल, किंवा नवी मुंबई असेल, आज सगळ्यासाठी त्यांनी तो आश्वासन दिलेलं आहे की जी काही विद्युत पुरवठा आहे हा खंडित होणार नाही, तो अखंडित विद्युत पुरवठा होईल. त्याचसोबत महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील शेवटी हा जो विद्युत ग्राहक आहे, तर विद्युत ही महानगरपालिकेची गरज आहे. आणि मग महानगरपालिका असेल, सिडको असेल, MIDC आहे किंवा राज्य सरकार आहे, या सर्वांचा कोऑर्डिनेशन एक परमाने असं इन्फ्रास्ट्रक्चर जो एक व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर की ज्यामुळे जो का नेटवर्क आहे, विद्युत पुरवठ्याचा जो नेटवर्क आहे आणि त्या नेटवर्कसाठी लागणारे जे विविध फिलर असतील किंवा सब स्टेशन असतील, हा जो विविध जो काही त्याचा नेटवर्क आहे तो आधुनिक आहे. आणि तो आधुनिक होण्यासाठी महानगरपालिकेने कोऑर्डिनेशन केला पाहिजे. MSCB आपला MIDC आहे, सिडको आहे, परंतु यामध्ये सर्व पुढाकार कोणी घेतला? त्या ठिकाणी आम्ही सरकार म्हणून आम्ही पुढाकार घेऊ, परंतु अधिकाऱ्यांचा पुढाकार घेतला पाहिजे. त्यावेळेला पाटील साहेब जे सुप्रीम इंजिनियर आहे त्यांनी सांगितलं की आम्ही याचा पुढाकार घेऊ आणि यामुळे आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सकारात्मकता वाटते. ज्या सकारात्मकता माध्यमातून शेवटी हा जो विद्युत ग्राहक आहे, त्या विद्युत ग्राहकाला एक समाधान मिळालं पाहिजे. नाही समाधान देता आला तर आनंद तरी देता आला पाहिजे. आणि जो काही कर्मचारी आहे त्यांचा जो काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन सुद्धा त्यांनी सुधारावं लागतं. कारण त्यांचे अनेक कर्मचारी त्यामध्ये जो कोणी उचलत नाही, जो आरोगंट आहे, तो बरोबर वागत नाही, वेळेवर सुविधा देत नाही, ह्या देखील समस्या आहे. म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन त्या गोष्टी अनेक असताना ज्या वेळेला लाईट जाते, विद्युत गेल्यानंतर लोकांच्या भावना तीव्र होतात आणि त्या भावना तीव्र होतात. त्यामुळे जनतेला सर्व्हिस द्यावं ही गरज आहे, सर्व्हिस दिलीच पाहिजे. परंतु त्या माध्यमातून जो काही महानगरपालिकेच्या मालमत्तेची नुकसान होते, त्याचसोबत महावितरण मालमत्तेचे देखील वितरण शेवटी महावितरणची जी मालमत्ताची प्रॉपर्टी आहे ही ग्राहकांची आहे. ह्या प्रॉपर्टी दोन्ही प्रॉपर्टी समाज जबाबदारी ही कर्मचाऱ्यांची आहे, त्या अधिकाऱ्यांची आहे. परंतु त्यामध्ये निष्काळजीपणा आहे, अतिशय भोंगल कारभार आहे. आज ह्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांना सांगितलं आहे जो चुकीचा कर्मचारी आहे त्याच्यावर कारवाई करा, त्याला बाजूला करायला, त्याला ठेवू नका. शेवटी ह्या ठिकाणी आपण आज ह्या ठिकाणी नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज उपमहापौर म्हणून या पदावर काम करत असताना शेवटी ही जबाबदारी सुद्धा महानगरपालिका म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी आमची जबाबदारी आहे. पण ह्या जबाबदारी कारण लाईट गेले तर नगरसेवक, या ठिकाणी हायवेचं काम आला नगरसेवक, या ठिकाणी पोलीस स्टेशन काम आला, पोलीस सिक्युरिटी आली नगर, प्रत्येक गोष्टीला नगरसेवक त्या ठिकाणी जबाबदार आहे. म्हणजे या शहरामध्ये विविध सर्व्हिसेस आहेत, विविध सेवा आहेत. मग त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून असतील, MSCBच्या माध्यमातून, सिडकोच्या माध्यमातून, MIDC आहे, PWD आहे, MSRDC आहे, रेल्वे आहे, या सर्व सेवांच्या माध्यमातून शेवटी त्या ठिकाणी जो काय फोन जाते तो त्या नगरसेवकाला, त्या लोकप्रतिनिधीला फोन जातो. आणि म्हणून लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी अतिशय बेचैन आणि हा